का ग का हसलीस? दक्षिण भिंतीनं पूर्व भिंतीला विचारलं. या खोलीत काय चाललंय पाहिलं ना? नवीन काय? बारसं. ते मलाही कळते, पण बारसं कोणाचं? पाण्यातल्या बाळाचं. हीच सगळ्यांची समजूत आहे, पूर्व म्हणाली. मग तुला काय म्हणायचं आहे? बारसं आहे, पण निव्वळ एका लहान बाळाचं नाही. बारसं आहे एका संन्यासाचं. पश्चिम आणि उत्तर तुम्ही गप्प का? पूर्वेचं नाव अपूर्व ठेवायला हवं होतं. तिला नेहमीच काहीतरी वेगळं म्हणायचं असतं. पश्चिम म्हणाली. मी तेच म्हणणार होते. उत्तरेनं हजेरी लावली. संन्यासी कोणाला म्हणतात? पूर्वेनं उरलेल्या 3 भिंतींना प्रश्न विचारला. संसाराचा त्याग करून जातो त्याला. तो कुठे जातो? विजनवासात आश्रम बांधून राहतो, ऐहिक सुखाकडे पाठ फिरवतो. फार धाडस लागतं असा त्याग करायला, दक्षिण म्हणाली. थोडं वेगळं सांगू का? अवश्य, तिने भिंती एकदम म्हणाल्या. मग ऐका. संसार सोडून पळणाऱ्याला भेकड म्हणतात. तो संसार सोडतो, आश्रमात राहतो आणि मग सांगत सुटतो, हा माझा आश्रम. संसार शब्दाची जागा आश्रम घेतो. हिंदी भाषेत अशा माणसांना भगोडा म्हणतात. ज्या माणसांचा मी, माझा हा भाव गळून पडलाय, तो संसारात असूनही संन्यासी असतो. इदम न मम असं म्हणत हिरिरीनं जो संसार करतो तो श्रेष्ठतम पुरुष. अशा माणसांचं प्रेम, फार कशाला अशांचा शृंगारही संन्यासाचं दुसरं रूप असतं. अशा माणसांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती असते. अशा व्यक्तीचा भाव समोर आणा आणि मग ते पाण्यातलं मूल पहा. म्हणून मी म्हणते, संन्यासाचं बारशं आहे. नीट पहा, पाण्यात डोकवा. तू म्हणालीस ते पटलं, पश्चिम म्हणाली. पूर्व पश्चिमी 2 टोकं. दक्षिणेची कॉमेंट. त्यावर पश्चिमेनं चपखल उत्तर दिलं. ती म्हणाली, 2 टोकं हे मान्य, तरी सुद्धा 4 दिशा म्हणजे युतीचं सरकार नव्हे. त्यांना एक देश सांभाळता येत नाही. या उलट आपण चौघी युगानुयुग पृथ्वीवर नियंत्रण ठेवून आहोत. आणि तरीही पृथ्वीच्या स्वायत्ततेला धक्का लागलेला नाही. निसर्गनिमित्त गोष्टी खंड पाडतच नाहीत. म्हणूनच आपण निसर्गावर मात करू शकलो नाही. पूर्व म्हणते ते खरं आहे. आम्हालाही पटलं. आपल्या चौघांची युती झालेली आहे. आपल्या या विशाल धरित्रीच्या कन्या आहोत. तरी सुद्धा ही पूर्व आपल्या तिघीत उजवी आहे, वेगळा विचार करते. आणि कोणीही तो खोडून काढू शकत नाही. पूर्व म्हणाली, माझा वेगळा विचार करायची काय गरज? केवळ काटकोणात आपल्याला उभं केलंय म्हणून आपल्याला भिंत म्हणतात. आपली माती एकच आहे. अंतरंग आणि बहिरंग यात फरक नाही. आपण कुणाचंही विभाजन करीत नाही. माणसांनी त्यांच्या सोयीसाठी दिवाणखाना, बेडरूम अशा खोल्या केल्या. आपण माणसांना साथ दिली. माणसंही माणसांना एवढी साथ देत नाहीत. माणसातल्या भिंती आपल्यापेक्षा पक्क्या बांधीच्या. अहंकारांच्या विटावर नम्रतेचं, निगर्वीपणाचं प्लॅस्टर. पक्क बांधकाम. आपल्याला अहंकार नाही याचाच अहंकार. तो दर्शवण्यासाठी बारशासारखे सोहळे, चर्चा, अंगावरच्या शालू, पैठण्यांची आणि दागदागिन्यांची. हे ह्या खोलीत. बाहेर काय चाललंय? पुरुषांची ड्रिंक पार्टी. त्याची तयारी चालू आहे. सगळ्या समारंभाचे व्हिडिओ फिल्म काढणार आहेत. पाण्यातला जीव मुक्त आहे. डोळे मिटून तो जीव समाधीत गेलाय. आता एकेका फॅमिलीकडून, मैत्रिणींकडून बाळंतविडे येतील. आपल्या अंगावर या विजेच्या माळ्या सोडल्या आहेत. शॉक बसायचा नाही ना? शॉक वगैरे नंतरच्या गोष्टी झाल्या. 1-1 फूट अंतरावर पताका सोडल्या आहेत. चिकट सेलोटेपने ते अंगाला चिकटवले आहेत. माझ्या अंगाला त्या ठिकाणी खाज सुटली आहे. या माणसाने दुसऱ्याचा कायम वापर केला आहे आणि कायम सोसावं लागणार आहे आपल्याला स्वतःच्या आनंदासाठी. उत्तरे, उद्या एक आयडिया करायची. सेलोटेप काढायला लागली ना की आपण त्या घट्ट धरून ठेवू. तिथला रंग आणि काही ठिकाणी प्लॅस्टरच्या खपल्या पडतील. फुटाफुटांवर त्यांचे डाग राहतील. ज्या डेकोरेशनचं कौतुक झालं त्याचा उद्या उद्धार होईल. आपण ऐकूच सगळं. नाहीतर म्हणतातच भिंतींना कान असतात. मानवांचा तेवढाच समज आहे, ते ठीक आहे. भिंतींना डोळे असतात असं म्हणायचं धाडस माणूस करणार नाही. कारण त्यांना घरात राहताच येणार नाही. टाळी दे, उत्तर पूर्वेला म्हणाली. कोपऱ्यावर भेट, मग देते. कामावर जाण्यापूर्वी डेकोरेशन काढून जा. माय गॉड, भाऊने एकट्यानं डेकोरेशन केलं. ह्या क्रेपच्या पट्ट्यांचं छत बनवायचं म्हणून भाऊ किमान 60-70 वेळा स्टूलावर चढला असेल. व्हेरी गुड श्यामा, तू असंच कर. पुन्हा भाऊलाच बोलव. त्याला स्टूलावर चढायचा सराव झाला आहे. डेकोरेशन वगैरे गोष्टी मला जमत नाही. तो प्रांत माझा नाही. एकदा तो प्रांत माझा नाही असं जाहीर केलं म्हणजे तुमची सुटका होते. तुमचा नेमका प्रांत कोणता हे एकदा सांगून ठेवा. जशी वेळ येईल त्याप्रमाणे सांगीन. ते प्रांत वगैरे मला कळत नाही. या क्रेपच्या पट्ट्या काढल्याशिवाय कामावर जायचं नाही. तुम्हाला आम्हाला पंखा लावता येणार नाही. रघु, श्यामा सांगते ते बरोबर आहे. तुला ते सजावट वगैरे जमत नाही.
इथपर्यंत ठीक आहे. आता क्रेपच्या पट्ट्या नुसत्या ओढून काढायच्या आहेत, मोडतोडीचा तर मामला आहे. आणि मोडता घालण्यात तुमचा हातखंडा. या जोड्याचीच वाट बघा पाहत होतो. आता तुझा दिवस चांगला जाईल. पट्ट्या काढा आधी. बाईसाहेब, तुमच्या बंधुराजांनी वाट लावली बघा सगळ्या हॉलची. काय झालं? सेलोटेपमुळे भिंतीचा रंग जातोय, खपल्या निघतायत. प्लॅस्टिक इमल्शन रंग लावला होता. आता बोलवा तुमच्या भाऊरायांना. बाहेरची खोली रंगवायचा खर्च टाक म्हणावं. असं होईल असं त्याला स्वप्न पडलं होतं का? त्यानं मुद्दाम केलं का? झक मारली आणि डेकोरेशन केलं. इथंच थांबलात तर बरं होईल. मला कोणाची भीती आहे? मग वाटेल ते बोला. झक मारली आणि बाप झालो. मी अबॉर्शनबद्दल विषय काढला होता. ते आमच्या मातोश्रींना घाबरून. माझं घाबरणं उगीच नव्हतं. दिवस गेल्याचं कळल्यावर त्यांनी माझ्याशी अबोला धरला होता 8 दिवस. पण आता आई 24 तास नातवाला मांडीवर घेऊन बसते, ते तुला दिसत नाही. एम आय राईट? याला आजी पण म्हणतात, समजी? मी समजू नये. ते आजी झाल्या, तुम्हालाच अजून बाप होता येत नाही याचं नवल वाटतं. आम्ही बायका बऱ्या. मूल जन्माला येताच बाईची आई होते. आचार्य आत्रेंनी म्हटलंय ते उगेच नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते. अत्रेही शेवटी एक पुरुष. ते जर जन्माने स्त्री असते तर त्याने लिहिलं असतं, पुरुष एका त्या क्षणापुरता प्रेमानं अगं अगं करणारा एक प्रियकर आणि गरज भागताच अरे रवी करणारा एक शैतान असतो. आता एक शब्द बोललीस तर काय कराल? हात उगाराल, एवढंच ना? अरे रघुवीर, काय चाललंय मगापासून? नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही म्हणून इतका वेळ गप्प बसले. तुला पट्ट्या काढायला सांगितलं होतं. सगळ्या काढून झाल्यात. 4ही भिंतींची कशी वाट लागली आहे पा. काय रे रघु, हे डाग आता कायमचे का? पुन्हा रंग नाही तोपर्यंत कायम. मी उगीच नाही चिडत. बरं आता कामावर पळ. उरलेलं चिडणं आता संध्याकाळी. उत्तरे ऐकलंस का? पश्चिमेनं विचारलं. शब्दन शब्द. कालचा आनंद सोहळा, त्याचा शेवट असाच व्हायला हवा होता. 75 ते 80% भांडणं मी कुणीतरी आहे अशा वृत्तीतून निर्माण होतात. इथं माणसं मूळ हेतू विसरतात. भिंतींची म्हणजे रंगांची विल्हेवाट लावावी का, हा डेकोरेशन करण्यामागचा हेतू होता का? डाग पडले, प्लॅस्टर निघालं, हा एक अपघात आहे एवढं भान रघुवीरला हवं होतं. माणसं स्वतःला सुशिक्षित समजतात. पूर्व पुढे म्हणाले, माणुसकी आणि शिक्षण यांचा काय संबंध? पदव्यांनी अहंकार वाढतो, अहंकार माणसाला बेभान करतो. बेभान झाल्याशिवाय माणूस ज्याप्रमाणे भांडू शकणार नाही त्याचप्रमाणे तो प्रेमही करू शकणार नाही. बुद्धी गहाण ठेवल्याशिवाय माणूस कोणत्याही विकाराच्या अधीन होणार नाही. म्हणूनच बुद्ध म्हणतात, जागो. तुम्ही तिघींनी पुन्हा ते पाण्यातलं संन्यस्त रूप पाहावं. त्या जीवाला डेकोरेशन पण माहीत नाही आणि आजचं आई वडिलांचं भांडण पण त्याच्या गावी नाही. आता लहान आहे म्हणून मोठेपणी काय करेल सांगता येईल का? आपल्याच देखरेखीखाली ते जास्तीत जास्त वाढणार आहे. त्याच्या देखत ह्यांची भांडणं होणार का? भांडण्यासाठी वेगळा फ्लॅट घ्यायचा काय? मुळात भांडायचंच का? मगाशीच सांगितलं, अहंकार. तो माझा प्रांत नाही असं म्हणणाऱ्या रघुवीरनं भांडण हा माझा प्रांत नाही असं का म्हणू नये? पश्चिमेनं फार चांगला प्रश्न विचारला. उत्तरेकडे काही उत्तर आहे का? दक्षिणे माझं नावच फक्त उत्तर आहे, पण माझ्याजवळ एकही उत्तर नाही. आपल्या चौघींत पूर्व खरोखरच अपूर्व आहे. तिला सूर्याचं पाठबळ आहे. तिच्यापाशी तेज आहे. सांगून टाक बाई पश्चिमेच्या प्रश्नाचं उत्तर. सोपं आहे. तो माझा प्रांत नाही असं सांगण्यामागे समजुतीचा भाग नाही तर आकस आहे. तो प्रांत हवा आहे पण मिळणार नाही याची जळजळ आहे. कशावरून? डेकोरेशनची तारीफ सगळ्या मित्रांनी केली. काही मित्रांनी तर फोटोच्या कॉपीजही मागितल्या. सुरुवातीला रघुनं डेकोरेशन आपणच केलं असा बहाणा केला, पण शेवटी भाऊचं नाव सांगावंच लागलं. मग भाऊशी भरपूर वाखाणणी झाली. अशा वेळेला तो प्रांत आपला नाही असं म्हणायचं, पण तेही अशा पद्धतीनं की तशीच वेळ आली तर मीही करू शकतो असं ऐकणाऱ्यांचा समज व्हावा. ओळखणारे ओळखतात. सर्वात प्रथम ओळखणारी पत्नी असते, ती तसं सोडत नाही. बायकोसमोर नमतं घ्यावं लागतं ही जास्तीची खंत. म्हणून जास्तीत जास्त संघर्ष बायकोबरोबर. जी व्यक्ती सर्वात जवळची त्या व्यक्तीबरोबर हे असं वागणं. राग आणि प्रेम या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अजब आहे. मी म्हणते रास्त आहे. जिथं जास्तीत जास्त प्रेम असतं तिथं तेवढ्याच प्रमाणात अपेक्षा असतात. अपेक्षा पूर्ती झाली नाही म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तुलना आली आणि तुलनेसारखी दुसरी हेटाळणी नाही. हे सगळं भयानक आहे. आहेच. पण माणसांना हे कोण सांगणार?
खरं तर माणूस हा आनंदरूप आहे. म्हणजे काय? पुन्हा सांगतो. पाण्यातला संन्याशाकडे पहा. त्या एवढ्याशा जीवाचा चेहरा बघा. कोणताही भाव नाही. सोहळे किंवा संघर्ष करा, त्याचं कोणाशीच नातं नाही. हे आनंदरूप. कारण अजून बुद्धीचा समावेश झालेला नाही. बुद्धी आली की संपलं, सुख संपलं. नक्की कसं ते सांग. ती वेळही येणारच आहे. ओंकार, हे ओंकार, इतक्या हाक्या मारला, तुला ओ म्हणता येत नाही की नाही? मला काकांकडे नाही जायचं. मी तुला शेजारी सरोजकडे ठेवून जाणार नाही. ती मला ये म्हणाली. तू लगेच बोकाड पसरते म्हणून ये म्हणाली असेल. तिला आज 4 वाजता भिशीला जायचं आहे. मी तिच्याबरोबर जाईल. चालायचं नाही, माझ्याबरोबर चालं पाहिजे. मला काकांकडे कंटाळा येतो. त्यांच्याकडे मांजर आहे. फुस, मांजराशी किती वेळ खेळणार ते मला माहीत नाही. सारखं खेळलं पाहिजे असंही नाही. मी बरोबर व्हिडिओ गेम घेणार आहे. फुस, त्याच्यात सेल नाही. आज जाताना सेल टाकून घेऊ. दुसरा व्हिडिओ गेम घेणार असलीस तर येतो. बरं बाबा, दुसरा गेम घेऊ. हा बाबा सूट तयार ठेवला आहे. मला ब्ल्यू कलर नको, रेड हवा. हा काय वाईट आहे? या ड्रेसवरचे मॅचिंग बूट फाटलेत. लाल बूट घाल. ब्ल्यू ड्रेस आणि बूट लाल. तू छळ मला, एरवी हे छळतात. हे कोण? दुसरं कोण? तुझे बाबा. मी काय केलं? हा ड्रेस नको, तो बूट नको, हा छळ नाही का? तू हिरव्या ड्रेसवर लाल ओढणी घेशील का? एक थप्पड मारून उत्तर देते. केव्हा तरी उत्तर देईन असं मी म्हणाले होते. ते आठवलं का पश्चिमे? आमच्या तिघींच्या लक्षात आहे. लहान मूल नकार देऊ लागलं, अडवणूक करायला लागलं की ओळखावं की त्याची बुद्धी जागी व्हायला लागली आहे. मनाचा, हृदयाचा धर्म होकाराकडे असतो. कारण हृदय आपण जन्मापासून आणलेलं असतं. बुद्धी आपण समाजाकडून घेतलेली असते आणि बुद्धीचा धर्म नकारात्मक असतो. का पण? नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो. नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो. जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्याच्या होकाराला कालांतरानं अर्थ उरत नाही. अशा व्यक्तीला नेहमी गृहीत धरलं जातं. तरीसुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नकारावर उभी आहे तो नास्तिक. पण त्यातही गंमत आहे. जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्यानं दिलेला नकार चालत नाही. ते एवढ्याशा जीवाला मारहाण करून बाहेर नेणं यात काय अर्थ होता? मुलांना सवयी लावल्या कुणी? भारणभार कपडे, मॅचिंग बूट हे सोपस्कार कुणी शिकवले? इथेही अहंकार आहे. समाजात तो माझा मुलगा म्हणून ओळखला जाणार आहे. त्यासाठी सगळं. आता हा 4 वर्षाचा ओंकार, आईला चावणारा, बाबांवर हात उगारतो म्हणून मार खाणारा, त्याच्या बारशाच्या संन्यस्त रूपापासून किती अंतरावर गेला पाहिलंत? आणखी किती दूर जाणार आहे ते पाहायचं. बाबा, दत्तू काकांचा फोन आहे. त्याला सांग मी घरात नाही आहे. पण मी आता आहे म्हटलं. मग सांग काहीतरी. दत्तू काका सॉरी, मी बाबांना जाताना पाहिलं नव्हतं म्हणून आहेत असं म्हणालो. ओके बाय, गुड डे. हॅलो, कोण? दत्तू काका. बाबा आज पण घरात नाही येतो. मी 4 दिवसांपूर्वी तुमचा फोन होता म्हणून बाबांना बोललो होतो. ओके आज पण नक्की सांगेल. थँक्यू, बाय. ओंकार, कोणाशी बोलतोयस? बाबा बोलणं संपलं सुद्धा. अरे पण कोण? फोन कोणाचा होता? दत्तू काकाचा होता. दक्षिणे, पाहिलंच त्या एवढ्याशा जीवाला किती मार खावा लागला. अगं ती पश्चिम तर रडते. काय झालं ग? आज हे लहान अजान मूल पहिल्यांदा खोटं बोलायला शिकलं, तेही घरातच, स्वतःच्याच वडिलांकडून. या ठिकाणी काय करायला हवं होतं असं तुझं मत आहे? पश्चिम म्हणाली, मी काय सांगणार? आपल्या सगळ्यांची उत्तरं पूर्वेकडे आहेत. माझ्या डोळ्यांतून पाणी का आलं तेवढंच फक्त मी सांगू शकेल. ओंकारचा जीव केवढासा. काही दिवसांपूर्वी या घरात एक प्रवचनाची कॅसेट लावली होती. दक्षिणे तुला आठवतं? त्या कॅसेटमधला शब्द माझ्या लक्षात आहे. रघुवीरच्या वडिलांनीच आणली होती. त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य, माणूस जन्माला येतानाच हृदय घेऊन जन्माला येतो, तो बुद्धी समाजाकडून शिकतो. उत्तर म्हणाली, परवाच या मुद्द्यावर आपण बोललो म्हणूनच अशा प्रसंगी रघुवीरने काय करायला हवं होतं? पूर्व म्हणाली. पूर्व सांगू लागली, रघुवीरनं पहिल्यांदा जेव्हा ओंकारला मी घरात नाही असं सांगायला लावलं आणि ओंकारने त्याप्रमाणे उत्तर दिलं, त्यानंतर रघुवीरने ओंकारला सांगायला हवं होतं, हे दत्तू काका आहेत ना, फार छान आहेत. तुला ते आवडतात, मलाही आवडतात. पण आज ते लगेच मला भेटायला आले असते. आज माझं डोकं खूप दुखतंय म्हणून मी तुला खोटं सांगायला सांगितलं. पुन्हा जर फोन आला तर प्रत्येक वेळी असं करायचं नाही. पश्चिमेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तुला काय झालं नेमकं? मला माणसातले हे व्यवहार कळत नाहीत. या अशा गोष्टींमध्ये मुलांना मध्ये घ्यायचंच नाही.
स्वतः रघुवीरने फोन घेऊन जे कारण होतं ते मोकळेपणे सांगायला हवं होतं. तुमची मैत्री जीवापाड असेल तर गैरसमज होण्याचं काहीच कारण नाही. किंबहुना अशा मैत्रीतच सुरक्षितता वाटली पाहिजे. भिंतीमध्ये ओल आली म्हणजे माणसं आर्किटेक्ट, इंजिनियर सगळ्यांचे सल्ले घेतात. जगातला कुठलाही इंजिनियर ठराविक ठिकाणी ओल काय येते हे सांगू शकणार नाही, कारण हे भिंतीचे अश्रू असतात. पप्पा, आज आमचा रिझल्ट होता. हां, पुढे गचकलात की पास झालात? मुलाशी नेहमी वाकडे शिरून का बोलता? वाकडा आहे का सरळ आहे ते राहू दे बाजूला. मला काय हवं आहे ते त्याला समजलं. हीच माहिती तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने मिळवता आली असती. म्हणजे कशी? मुलांना रिझल्ट लागला हे सांगितल्यावर त्याला जवळ घ्यायचं, त्याच्या तोंडावरून हात फिरवायचा आणि गोड शब्दात विचारायचं, हे आपल्याला असं काही जमत नाही, तो आमचा प्रांत नाही. घराचा नकाशा तुमच्या विधानांनी आता संपूर्ण भरलाय. संसारातला एकही प्रांत तुमचा नाही हे आम्हाला समजलंय. खरं तर तुम्ही आता निर्वासित झाले आहात. हाकलून देणार आहेस का? शक्य असतं तर ते कधीच घडलं असतं. म्हणून तर बायकांना मी स्वातंत्र्य देत नाही. मूळ मुद्दा राहिला बाजूला. ओंकाराला रिझल्टबद्दल विचारा ना. माझ्याशी वादविवाद करण्याच्या ऐवजी ते जास्त आवश्यक आहे. कमीत कमी मुलगा कितवीत आहे आणि कुठल्याही इयत्तेत गेला हे तरी तुम्हाला कळेल. ओंकार, तुझ्या पिताश्रींना तू कितवीत गेला आहेस ते सांग. पप्पा, मी 6वीत गेलो. म्हणजे आता पेढ्यांचा खर्च. आपल्याला काय कमी आहे हो? आपल्याला काहीच कमी नाही, त्याप्रमाणे खर्चही कमी नाहीत. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या माणसाचे 4 सरळ शब्द बोलायची इच्छा होत नाही. त्या माणसाने लग्नच करू नये. म्हणशील तेव्हा घटस्फोट देतो. 20,000 रुपयांपर्यंत पोटगीही देतो. आय कॅन इझिली अफोर्ड दॅट मच अमाऊंट पर मंथ. दक्षिणे ऐकलंस? ऐकते. पूर्व म्हणाली, गरजेपेक्षा जास्त संपत्ती हातात आली म्हणजे तिला अशाच वाटा फुटतात. भरपूर पैसा मिळाला म्हणजे माणसं सुखात राहतात ही कल्पना साफ चुकीची आहे. मुळातच सुखी असलेला माणूस संपन्न झाला तर लक्ष्मीचा सुद्धा आदर होतो. आणि इतकं करून मुलगा पास झालाय की नापास हे या घराला समजलंच नाही. हे पत्र वाचा. घरात पाऊल टाकल्याबरोबर मला असली कामं सांगू नकोस म्हणून तुला कधीच सांगितलं आहे. मोठ्याने वाचून दाखवलं तर स्वारींना काही तकलीफ होईल का? ठीक आहे, वाचा, ऐका. श्रीयुत रारा पुरंदरे. कळवण्यास वाईट वाटते की आपला पाल्य ओंकार याला 5वीच्या परीक्षेत यश मिळालेलं नाही. तरीही तो हट्टाने 6वीच्या वर्गात बसतो. आपण शाळेत येऊन भेटावं. आपला रावसाहेब गरुड. उत्तम, तू जाऊन भेटून ये. त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. हे मला सांगण्याऐवजी प्रिन्सिपलला भेटायचं आणि सांगायचं, मिस्टर पुरंदरेंना सवड नाही, शाळेची वेळ आणि ऑफिसची वेळ एकच आहे, त्याशिवाय तूही पालक आहेसच, मला वेळ कुठे? तुम्हाला ओंकारकडे पाहायला आत्तापर्यंत वेळ मिळाला का? घरी आल्यावर लगेच बाहेर पडला. रात्री 9:30-10ला परत येतो. ओंकारशी 2 शब्द तरी बोलता का? जन्म देणं सोपं आहे, संगोपन करणं अवघड असतं. ते आम्हाला कधीच माहिती आहे. लक्षात आल्याबरोबर ठरवलं की तो आमचा प्रांत नव्हे. गरज लागल्यावर पैसे देतो एवढं तरी मान्य करशील ना? नुसता पैसा फेकून संसारात सगळ्या गोष्टी होत नाहीत. मी तुला एकदा उत्तर दिलं, मला जायला जमणार नाही. कमीत कमी चिरंजीवांना खोटं का बोललास हे विचाराल का? कशाला डोक्याला ताप? जास्तीत जास्त काय होईल? मॅट्रिकला 1 वर्ष उशिराने पास होईल. त्याने काही फारसं बिघडत नाही. उत्तरे ऐकलंस? एकमेकांना सांभाळायचं, जोडीदारावर प्रेम करायचं असा विचार करून माणसं संसाराला प्रारंभ करतात. मूळ विषय काय होता आणि तो कुठे येऊन पोहोचला याचा अजब नमुना आहे की नाही? या रघुला नेमकं काय हवंय याचा विचार करता करता प्रत्यक्ष रघुवीरचा बाप वैतागला होता. मरताना त्याने श्यामाला सांगितलं, अत्यंत विचित्र स्वभावाच्या नवऱ्याशी तुझं लग्न झालं आहे. त्याच्याशी संवाद होत नसतो. तो किती इलॉजिकल बोलतो हे तुला प्रत्येक प्रसंगी समजेल. संसाराची जबाबदारी तुलाच उचलावी लागणार आहे. ओंकारची आईही तूच आणि बापही तूच. तुम्ही ऐकलत ना सगळ्यांनी? त्यावेळी त्यांचं बोलणं इतकं स्पष्ट ऐकू येत नव्हतं. दक्षिण म्हणाली, त्यांची कॉट मला चिकटूनच होती म्हणून त्यांचा खोल गेलेला आवाज मला ऐकू आला. पश्चिम म्हणाली, या घरात आपल्याला काय काय दिसणार आहे कोणास ठाऊक. उत्तरेने आपली हजेरी लावली आणि तिने सांगितलं, रघुचा तरेवाईक स्वभाव श्यामाने किती वर्ष सोसायचा आणि असं वागून रघु तरी नेमकं काय मिळवतो? श्यामाने खरं तर बंड करून उठलं पाहिजे. ती या वृत्तीतली नाही, सगळं सहन करणारी आहे. ही खात्री झाल्यावरच रघुवरीनं कसं वागायचं हे ठरवलं. पण यात आनंद कुठला? दुसऱ्याला पीडा देणं हाच आनंद. त्याला सॅडिस्ट म्हणतात. श्यामाने न बोलता नवऱ्याची अडवणूक केलेली आहे. नवऱ्याचा स्वभाव समजल्यावर तिने दुसरं बाळणपण होऊ दिलं नाही. तोंडावर हात ठेवत पश्चिम म्हणाली, बापरे, या एका विषयावरून रात्री सगळे झोपल्यावर श्यामा आणि रघु यांच्यामध्ये शाब्दिक माऱ्या आपण किती महिने ऐकल्या. त्या रात्रींची आठवणच नको काढूस. त्या दोघांनाही झोप नाही आणि याशिवाय आपल्या चौघांनाही जागरण. पश्चिमे
एवढी जागरणं होऊन सुद्धा अजून आपण उभ्या कशा याचंच आश्चर्य वाटतंय. पूर्व म्हणते, चैतन्य फक्त जित्या जागता माणसातच असतं असं नाही. आपल्यासारख्यांजवळ ते चैतन्य तमोगुणापायी जास्त आहे. म्हणून आपण स्थिर आहोत. एकमेव चालणारी भिंत होती ती ज्ञानेश्वरांच्या काळात. बाकी सगळ्या टोलेजंग इमारतींच्या भिंती स्थिर आहेत. चिरंजीव, तुम्हाला 6वीच्या वर्गात बसायचंय ना? उद्यापासून तुम्ही 6वीच्याच वर्गात बसा. आई, मी 6वीच्या वर्गात बसणार. हा सांगतोय ते खरं आहे का हो? आपण भेटून आलात, काय उपयोग झाला? ते कोण गरुड का वटवागुळ, त्यांचे शेरे ऐकून परत आलात. आम्ही गेलो आणि काम फत्ते झालं. तेच कसं हे मला हवंय. श्यामाबाई, 10,000 रुपयांची रक्कम साध्या प्रिन्सिपॉलला वाटते तेवढी लहान नाही. रक्कम हातात ठेवल्याबरोबर म्हणाले, तुमचा मुलगा उद्यापासून 6वीत बसेल. पप्पा, तुम्ही आमच्या सरांना 10,000 रुपये दिलेत? होय बेटा, तुझ्यासाठी मी काहीही करीन, फक्त हे कुठेही बोलायचं नाही. तुम्ही वाईट प्रथा पाडत आहात. अशा ओंकार कधीच अभ्यास करणार नाही. बाईसाहेब, प्रथा अगोदरच पडलेली आहे. लाखो रुपयांचे व्यवहार चालतात. वर्तमानपत्रात रोज एक भ्रष्टाचाराची बातमी असते. आपण त्या मानाने थोडंसं उदक सोडलं इतकंच. चिरंजीवांचं 1 वर्ष वाचलं, याला काहीच किंमत नाही का? मला हे प्रशस्त वाटत नाही. म्हणून तर तुमचं आमचं जमत नाही. काळाबरोबर जगायला शिकलं पाहिजे. आपला ओंकार 10वी पास झाला. कशावरून? माझ्या भावाच्या ओळखी आहेत. 24 तास अगोदर रिझल्ट सांगेन असं तो म्हणाला होता. आज तरी कमीत कमी ओंकारशी नीट वागा. त्याला काहीतरी घेऊन द्या. महिना 500 रुपये पॉकेट मनी देतोय, आणखीन काय द्यायचं? फार तर या वर्षापासून पॉकेट मनी 1000 रुपये करू. मला प्रथम कानड्यांना फोन करू दे. ते फोन बिन नंतर करा. अरे पोरगं त्याच्यामुळे पास झालंय. कानड्यांना आदल्या दिवशी संपूर्ण प्रश्नपत्रिका मिळायची, त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास करून घेतला. हे सगळं उघडकीला आलं तर परीक्षा रद्द होणार नाही का? यंदा बहुसंख्य आमदार आणि खासदारांची मुले परीक्षेला बसली होती. त्या सगळ्यांचे वांदे होतील. परीक्षा पुन्हा घेण्याचं नावच काढू नकोस. या प्रकारचं यश मला मंजूरच नाही. ठीक आहे, तुम्ही पेढे नका खाऊ. तुम्हा सगळ्या लोकांना ही घटना फार साधी वाटते का? एक पिढीच्या पिढी बर्बाद होत आहे, याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का? मी एकटा समाज बदलू शकणार आहे का? जे काय करू शकतो तो एकटा माणूसच करू शकतो. संपूर्ण समाज कधीच तत्ववादी असू शकत नाही. क्रांतीचा उठाव एक माणूस अगोदर करतो आणि मग समाज पाठीशी उभा राहतो. तो प्रांत आपला नाही. ओंकार, मगाचपासून नुसतं ओंकार ओंकार एवढंच म्हणते आहेस. पुढे बोल. ओंकार, मला खूप भीती वाटते. कशाची? यातून काही भानगड निर्माण होणार नाही ना? शशी, मी स्वतः अजून त्या धुंदीतून बाहेर आलो नाही. आणि तू काय पुढच्या गोष्टींची काळजी घेतेस? जास्तीत जास्त काय होईल? तुला दिवस राहतील. माझ्या पप्पांच्या इतक्या ठिकाणी ओळखी आहेत. ऑपरेशन करून टाकू, पुन्हा कळणार आहे. कोणाला कळणार आहे? ऑपरेशन वगैरे नको रे, भीती वाटते. बापरे, हा म्हणता 5 वाजले का? आता आवरायला हवं. आमचे तीर्थरूप टपकतील. उठ उठ, अजून लोळतेस काय? तू म्हणतोस तशीच नशा मलाही चढलेली आहे. खरंच ओंकार, पुन्हा आयुष्यात अशी एखादी दुपारी येईल का? म्हणशील तेव्हा आणू. दोघांच्या घरात माणसांची सारखी वर्दळ असते, तुझ्या आणि माझ्याही. आज आपण ॲक्सिडेंटली भेटलो. आनंदाचा उलगडा व्हायच्या आत तो क्षण आला आणि गेला. आता जाणीवेने एकत्र यावंसं वाटतं. सांग ना, पुढच्या आठवड्यात व्यवस्था करतो. असं एखादं पुन्हा मिळेल असं वाटतंय. हॉटेल्स काय ओस पडली आहेत का? हॉटेल नको नको, फार बबरा होईल. झाला तर झाला, वू बॉदर्स. तू कपडे पटकन ठीकठाक कर बरं, आता केव्हाही बेल वाजेल. एम आय ऑल राईट? एकदम ओके, जसं काही घडलंच नाही. पप्पा याच्या आत पडून जाऊ. आता इथून निघू. पप्पा बारकाईनं सगळी चौकशी करतात का रे? का? आमच्या घरात कुणीच कुणाशी फारसं बोलत नाही. मी त्याचा फायदा घेते. बाहेर पडताना नुसतं जाऊन येते असं म्हणते आणि दार ओढून घेते. आमच्या घरात यावून काय वेगळं आहे? आमचे पप्पा माझ्याशी कधी 10 मिनटं बोलल्याचं आठवत नाही. 10,000 रुपये मागितले तर 1 मिनिटात देतील, पण 2 शब्द बोलायला त्यांना सवड होणार नाही. तुला त्याचं काही वाटत नाही का रे? सुरुवातीला वाटलं, म्हणजे खूप लहान होतो तेव्हा. नंतर सवय झाली आणि आता तर काय, मी मागेन तेवढे पैसे देतात. कशाला हवे आहेत हेही विचारत नाहीत. आता त्यांच्या वाचून काय अडत आहे? बरं, आईतरी नीट बोलते का? माझ्याशी नीट बोलते. पप्पा आणि आई यांना बोलताना मी आतापर्यंत कधीच पाहिलं नाही. एकदा बोलल्याशिवाय अडत नाही हे समजलं म्हणजे आपोआप न बोलण्याची सवय होते. बापरे, आपलं लग्न झाल्यावर फारच ऑकवर्ड वाटेल मला. ते लग्नाचं वगैरे नंतर बघू, आधी इथून बाहेर पडू. दक्षिणे, काय वाटलं हे सगळं पाहून?
माझी तर वाचाच बसली आहे. ओंकारने आज आणलेली कितवी मुलगी? पश्चिम म्हणाली, चौथी. यालाच जमाना पुढे गेला आहे असं म्हणतात. या मुलांची लग्न होतील तेव्हा यांना नेमकं काय वाटेल? पूर्व म्हणाली, ठराविक सुख ठराविक वयात घेतल्यानेच त्याची लज्जत वाढते. पण या टेलिव्हिजनने एक पिढी वाया घालवली आहे. रक्तपात, हिंसाचार, पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की आणि शरीराचं नागडं उघडं प्रदर्शन या सगळ्यांची स्पर्धा चालू आहे. आणि घरातली सगळी माणसं चवीला ही चित्रपट पाहतात. पश्चिम म्हणाली, आपल्या चौघींमध्ये मी भाग्यवान आहे. टीव्हीची माझ्याकडे पाठ आहे म्हणून. अर्थात संवादावरून काय ते कळतंच. गाणं तर एकही आवडत नाही. पूर्वीचं अभिजात संगीत कुठे आणि आजचा धांगडधिंगा कुठे? यांना काही संगीत दिग्दर्शक म्हणायचं? पश्चिम आहे ते संगीताचं राहू दे. तुला काही दिसत नाही हेच छान आहे. या टीव्हीनं पती पत्नी नात्यांमध्ये जे एक सूचकता असते, सौंदर्य असतं, औत्सुक्य असतं, या सगळ्याचा सत्यानाश केला. एकदा चैन आणि करमणुकीच्या गोष्टी घरात आणून टाकल्या म्हणजे संसार झाला असं सध्याच्या बाप्यांना वाटतं. पूर्वीचे दिवस आठवून उत्तर म्हणाली, रघु लहान होता तेव्हा रघुचे वडील आणि त्याची मित्रमंडळी जमत असत. त्यावेळेला जुनी गाजलेली गाणी, नाट्य, साहित्य, कधीकधी राजकारण अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असत. काहीतरी वेगळं ऐकायला मिळाल्याचा आनंद वाटायचा. आता रघुच्या पार्ट्या म्हणजे फक्त दारू आणि धिंगाणा. काही दिवसांनी ओंकार प्यायला लागला तर मला नवल वाटणार नाही. उत्तरे तू बोललीस तो शब्दनशब्द खरा ठरला. ओंकार किती पिऊन आला पाहिलंस? त्याच्या आईवडिलांना कधी कळेल कोणास ठाऊक. का ग, तू का रडतेस? पश्चिम म्हणाली, आपल्यासमोर तो लहानाचा मोठा झाला. आपला जास्तीत जास्त सहवास या मुलाला मिळाला. आई आपल्या नादात आणि बाप पैशाचा मागे. मुलाकडे लक्ष द्यायला दोघांना सवड होती कुठे? तो बिघडतोय हे समजल्यावर त्याच्याशी गोडी गुलाबीने वागायला हवं होतं. पण मुळातच मुलगा बिघडलेला आहे हे त्यांना अजून नीटपणे समजलेलंच नाही. दक्षिण मध्येच म्हणाली, जगात सर्व तऱ्हेचे कोर्सेस आहे, पण आदर्श आईबाप कसं व्हावं याचे कोर्सच नाहीत. ज्या ज्या विषयात वृत्तीचा भाग जास्त येतो त्यापैकी एकाही विषयाचा कोर्स नाही. बापानं अडेलटट्टूपणा करायचा असं जर ठरवलं असेल तर ते कोणत्या कोर्समध्ये बसवायचं? पती पत्नीचं नातं एकदा फिसकटलं म्हणजे सगळे फटके मुलांना खावे लागतात. त्याने काय होतं कळलं का उत्तरे? मुलं एकतर समाजामध्ये मिसळण्याशी होतात, एकांडी होतात, घाबरलेली राहतात, त्यांना आत्मविश्वास वाटत नाही. आणि या उलट काही मुलं ओंकारसारखी होतात, बापाच्या जीवावर जगायचं आणि बापालाच विचारायचं नाही. शेवटी हे घडायला हवंच होतं का? उत्तर, दक्षिणे. 20 वर्षाचा पोरगा रोज झिंगून पडत होता. आई नुसता आक्रोश करत होती आणि बाप बेफिकीर होता. अशा संसाराचं अजून वेगळं काय होणार? ओंकार 25शी गाठायच्या आत गेला, पण आयुष्यातली सगळी मौज मजा करून गेला. डॉक्टर आले होते, ते नेमकं काय बोलले हे कळलं नाही. पूर्व म्हणाली, मी सांगते. सिरोसिस ऑफ लिव्हर म्हणजे माणसाची लिव्हर निकामी होणे. असं म्हणून पूर्वेने एक दीर्घ श्वास सोडला. पश्चिमेने विचारलं, तू एवढी हताश का होतेस? आपण कितीही सुस्कारे सोडले तरी उपयोग काय? पूर्व म्हणाली, हा सुस्कारा ओंकारसाठी नाही. त्याने व्यसनांची किंमत मोजली आहे. मला वाईट वाटते त्याचं कारण वेगळं आहे. मला एक प्रश्न पडला आहे ज्याचं उत्तर मला कधीच मिळणार नाही. असा कुठला प्रश्न? तिघी भिंती एकदम उद्गारल्या. गंभीर चेहरा करत पूर्व म्हणाली, नियती एक महान आत्मा या पृथ्वीवर पाठवते. आयुष्य नावाची बहुमोल चीज माणसांना बहाल करते. या सगळ्याचा आस्वाद घेण्याऐवजी माणसंच माणसांची वैरी कशी होतात ते आपण पाहत आलो. नियती महान आत्मा पृथ्वी तलावर पाठवते आणि परत नेताना एक क्षुद्र जीव परत नेते. असा आतबट्ट्याचा खेळ नियती किती वर्ष खेळणार आहे?